लक्ष द्या बघा, ही एक काय नदी आहे. हा नदीच्या काठी काय आहे, बकरी आहे, गवत आहे आणि वाघ आहे. मग एक नावाडी आहे, त्याला या सगळ्यांना इकडच्या साईडला घेऊन जायचंय, रस्त्याच्या इकडच्या नदीच्या इकडच्या साईडला घेऊन जायचंय. मग तो काय घेऊन जाईल, पण एका वेळेस तो नाव मध्ये होडीमध्ये एकालाच घेऊन जाऊ शकतो. मग सुरुवातीला तो कोणाला नेईल, बकरी नेईल, वाघ नेईल. जर समजा वाघ नेईल तर बकरी काय करेल, गवत खाऊन घेईल, नाही नेता येणार. आणि एका वेळेस एका बकरीला घेऊन जायचं. बरं कसं नेईल सांगा. बकरीला घेऊन गेला तिकडे, गेला घेऊन. मग आता काय करेल तो, मग परत येईल आणि काय करेल, वाघला घेऊन जाईल. वाघला समजा घेऊन गेला तर, आणि मग गवत घ्यायला जाईल, तेवढ्यात काय करेल, वाघ बकरीला खाऊन जाईल. मग आणि मग गवत ठेवायचं. मग बकरी खाणार, वाघ नाही खाऊ शकत का बकरीला, वाघ खाऊन घेईल ना बकरीला. मग कशी सांग. अरे पण मग नदीच्या किनारी ठेवायला गेला तो, तितक्यात मग हा वाघ खाणार नाही का बकरीला. आणि मग आता बकरी हे खाऊन घेईल, गवत खाऊन घेईल. मग बकरी खाऊन घेईल गवत तेवढ्यात, तो याला घ्यायला येईल तितक्यात. बोल ना. लांब नाही, ते कुठेही ठेवलं तरी पण तसंच आहे. पळत पळत बकरी लगेच खाऊन घेईल. नाही, बरं मी सांगतो बघा. सुरुवातीला तो काय करेल, बकरी घेऊन जाईल, ती इथे ठेवेल, बरोबर. नंतर परत येईल आणि गवत घेऊन जाईल, इथे ठेवेल. आणि इथे ठेवून झाल्यानंतर परत काय करेल, बकरी घेईल आणि स्वतःसोबत इकडे घेऊन जाईल. आणि नंतर इथे सोडल्यानंतर वाघ घेईल आणि वाघाला घेऊन इकडे येईल. वाघ तर काय गवत खाणार नाही. आणि वाघ इथे सोडल्यानंतर परत येईल आणि बकरीला घेऊन परत इकडे जाईल.